आज होळी आहे आणि होळीला आमच्याकडे भरपूर सारं जेवण बनते आणि पुरणपोळीसुद्धा बनते. पण होळीला आमच्याकडे होळीची तर पूजा असते, पण देवाची सुद्धा पूजा असते. म्हणजे आज आमच्याकडे देवाची सुद्धा पूजा आहे. त्यासाठी सुद्धा स्वयंपाक करायचा आहे आणि देवाची पूजा म्हटलं ना, तर आमच्याकडे एक स्पेशल भाजी बनते. ती भाजी असते म्हणजे चवळीची भाजी आणि आजचा स्वयंपाक ना मी खूप लवकर सुरू केला, कारण उशीर नको व्हायला म्हणून. कारण आज आमच्याकडे 2 पूजा आहे ना, कारण आधी होळीची पूजा करून येऊ आणि त्यानंतर होईल देवाची पूजा. वडे, पुरी वगैरे मी सर्व रेडी करून ठेवलं होतं. फक्त पुरण नव्हतं केलं, कारण पुरण आईच करते. तर आईला म्हटलं, "तुम्ही पुरण करून ठेवा, पुरणाच्या पोळ्या मी टाकेल." लग्न झालं ना, त्यानंतरच मी पुरणाच्या पोळ्या केल्या आणि मला खरंच खूप छान जमल्या आणि आजकाल आमच्या घरी पुरणाच्या पोळ्या मीच करते, कारण त्यांना सर्वांना माझ्याच हातच्या आवडते. पण काय झालं ना, यावेळेसचं जे पुरण केलं ना आम्ही, ते खूप जास्त पातळ झालं. त्यामुळे ना पोळ्या जमतच नव्हत्या. मी कशाबशा नैवेद्याच्या करून टाकल्या. पुरणपोळी मला खायची इच्छा होती, पण जमत नव्हती ना, त्यामुळे मी विचार केला, की आज नाही खात, उद्याला खाईल. जर पुरण थोडं पातळ झालं आणि फ्रीजमध्ये ठेवलं ना, तर दुसऱ्या दिवशीपर्यंत ते बरोबर होऊन जाते आणि मग पुरणाच्या पोळ्या पण खूप छान जमते. म्हणून मी विचार केला, की पुरणपोळी आज नाही खात, उद्याला खाईल. म्हणजे उद्यापर्यंत पुरण छान जमून जाईल आणि त्यानंतर मला पुरणपोळीसुद्धा खूप छान करता येईल. स्वयंपाक पूर्ण रेडी होता. आता वेळ होती आम्हाला होळीची पूजा करायला जायची. तर भेटू पुढल्या व्लॉगला. तेव्हापर्यंत बाय.